नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत जिलेबी पारंपरिक पद्धतीने आचारी लोक करतात ना तसे। या अगोदर ना मी एक 8-9-10 महिन्याखाली ना एक इन्स्टंट जिलेबी टाकली होती, लगेचच्या लगेच कशी करायची ते। आता हे आपण पीठ मोडून आदल्या दिवशी पीठ भिजवून दुसऱ्या दिवशी करणार आहोत। आचारी लोक करतात ना सेम त्या पद्धतीनं। तर मग आता मी कशी केली आहे चला तर मग पाहूया। तुम्ही पाहू शकता किती छान झाली ती आपली जिलेबी। तर जिलेबी करण्यासाठी ना आदल्या दिवशी ना मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तर मैदा चाळून घेतलेला आहे। तर 1 वाटी मैद्यामध्ये ना आपली तेवढी ताट भरून जिलेबी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर 1 वाटी मैद्याला ना मी पाव वाटी दही टाकलेला आहे। आता हे मैदा आणि दही आधी चांगलं मिक्स करून घेऊ आपण, कारण दही ना पातळ घट्ट असू शकतं, मग त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरतं। आता दही किती पातळ आहे त्याच्या पातळचं असेल तर पाणी कमी लागतं, घट्ट असेल तर पाणी जास्त लागतं। तर आता हे 1 वाटी मैद्याला आधी ना दह्यात मी चांगला मिक्स करून घेतला, म्हणजे पाणी टाकण्याचं प्रमाण कळतं। कारण जर जिलेबीचं पीठ जास्त पातळ झालं तर आपली जिलेबीला व्यवस्थित आकार येत नाहीत, आणि घट्ट झालं तर मग ती आपली जिलेबी पीठ घट्ट झालं तर आपली जिलेबी ना असं फुगत नाही तेलात टाकल्यानंतर, आणि ते पाक शोषून घेत नाही, ती अशी रबरावणी होती नंतर ती। तर मी नाही तर कोमट पाणी घेतलं आहे। आता कोमटच पाणी घ्यायचं पीठ भिजवण्यासाठी, मैदा भिजवण्यासाठी। तर फक्त आपलं बोटाला थोडंसं कोमट लागावं इतकं गरम करायचं, जास्त पण गरम करायचं नाही, जास्त पण थंड नाही। तर मी थोडं थोडं पाणी टाकत नाही ह्याला, असं मळते। तर मला ना बरोबर 1 वाटी मैद्याला 1 वाटी पाणी लागलं, आणि दही पाव वाटी लागलं। तर प्रमाण आता पाण्याचं फक्त प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतं, दह्यानुसार कमी होऊ शकतं, कारण माझं दही जरा ही होतं, घट्ट होतं, त्याच्यामुळे पाणी जास्त लागलं मला। तर आता ना आपण हे पीठ मोडून असंच ठेवून देऊया आंबवण्यासाठी, झाकण टाकून असं उबदार जागी ठेवायचं, थंड जागेत ठेवायचं नाही। म्हणजे ते आपण इडलीचं पीठ कसं आंबवतो सेम तर त्या प्रकारे हे आंबवून द्यायचं असंच आता दह्यामध्ये मैदा। तर मी ना बरोबर आदल्या दिवशी दुपारी 3 वाजता हे केलेलं होतं, मग दुसऱ्या दिवशी दुपारी मी करायला घेतलं हे 12 वाजता, म्हणजे 21 तास माझं पीठ आंबलं चांगलं। आता उन्हाळी दिवस असल्यामुळं ना पीठ माझं चांगलं व्यवस्थित आंबलं। तर कसं ती पीठ आपलं तयार झालं ते कसं ओळखायचं ते तुम्हाला दाखवते मी नंतर। पुढी पिठाला अशी बुडबुडी आल्याने दिसतात। आणि मी ना हिवाळ्यात एकदा केली ती, महागडले 4-5 महिन्याखाली थंडीच्या दिवसाच्या टायमिंगला, त्यावेळेस मी असं 21 तासच ठेवलं होतं पीठ, पण माझं पीठ थंडी असल्यामुळं आंबलं नव्हतं। आता तुम्ही वातावरण कसं आहे त्याच्यावर पण पिठाचं राहतं, त्यावेळेस माझ्या पिठांना असे फुगलंच नाही, ती असे त्याचा पाक पण शोषला गेला नाही, आणि आपली जिलेबी पण फुगली नाही आपली। तर थंडी जर असेल, थंडीच्या दिवसात जर तुम्ही जिलेबी करणार असाल, पावसाळा किंवा हिवाळा असेल, तर पीठ जास्त वेळ ठेवा, वाटलंच तर तुम्ही 1-1.5 दिवस ठेवा, 24 तासाच्या वरी ठेवा। आता हे उन्हाळी दिवस असल्यामुळे लगेचच्या लगेच आपलं पीठ तयार झालं 21 तासात, आपलं दुसऱ्या दिवशी तयार करायला आली। आणि जर थंडीचे दिवस असेल तर तुम्ही परत दुसऱ्या दिवशी नाही आलं तर तिसऱ्या दिवशी करायला घ्या, पण पीठ व्यवस्थित ते आपलं झालं पाहिजे तयार, तर पिठावरच जिलेबीचं राहते। तर आता तुम्ही पाहू शकता उन्हाळी दिवस असल्यामुळे लगेच माझे दुसऱ्या दिवशी दाखवते। आता मी तुम्हाला बरोबर 21 तासाने आपलं पीठ कसं बुडबुडे आल्याने झाले, तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला आपल्या पिठाला असे। इडलीचं पीठ जसं आपलं होतं ना सेम तसं इडलीसारखं काय असं फुगून वरी जास्त येत नाही, पण असं बुडबुडे झाले तर लगेच कळतंय, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे झाले ते आपलं पीठ। पाण्याचं प्रमाण ते परफेक्ट झालं आहे आपलं, असंच पाहिजे बॅटर आपलं केकचं कसं असतं सेम त्याप्रमाणे। तर आता याच्यातनं आपण थोडासा फूड कलर टाकूया, कलर येण्यासाठी ऑरेंज कलर थोडासा टाकूया पिठातच। कोणी कोणी पाकात टाकतं, पण मी पिठातच टाकते। तर चांगलं मिक्स करून घे। याआधी ना आपण इनो टाकून इन्स्टंट जिलेबी केली, त्यावेळेस माझ्याकडे कलर नव्हता फूड कलर, मी केशर वापरलं होतं, मग केशरमुळे थोडासा कलर आला होता त्या टायमिंगला। ती पण आपली जिलेबी खूप छान झाली, तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही जाऊन पाहू शकता। तर आता हे आपण चांगलं मिक्स फेटून घेऊ याला मस्त कलर टाकल्यानंतर। आणि आता हे फेटलं की आता हे बॉटलमध्ये भरून ठेवू, आणि तोपर्यंत एका गॅसवर आपण पाक तयार करायला घेऊ। सुरुवातीला पाक करून घ्यायचा आणि नंतरच हे जिलेबी करायला घ्यायची, म्हणजे गरम गरम जिलेबी लगेच पाकात टाकता येते। तर हा जिलेबीचा साचा मी आणलेला आहे। तर तुमच्याकडे जर असा साचा नसेल तर आपली कॅरी बॅग असते का आपली मिठाची किंवा तेल पिशवी आपली, त्याला तुम्ही टाकून वेस पाडून त्याने पण करू शकता। तर मी आता ओतून घेते, एवढी बॉटल भरून थोडंसं पीठ शिल्लक राहिलं, नंतर घेतलं मी परत ते करायला।
आता पाक करायला घेऊ तर 1 वाटी मैद्याला ना बरोबर 1.5 वाटी साखरेचा पाक करायचा. पाक थोडासा शिल्लकच राहतो, पण आपली जिलेबी ना पाकात बुडली पाहिजे म्हणून कधी पण जिलेबीचा पाक थोडा शिल्लकच करायचा, अर्धी वाटी शिल्लक राहावा या हिशोबाने. तर 1.5 वाटी आपल्या साखरेला मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आपल्या बरोबर 1.5 वाटी साखरेला 1 वाटी पाणी प्रमाण परफेक्ट होतं आहे ना. आता याला ना आपल्याला असं काय तार करायची नाही, पण त्याला ना असं चिकट व्हावं. आपल्या बोटाला ना पाक घेतला ना आपली बोटं एकमेकाला चिटकली पाहिजेत अशी, त्यानुसार व्हावीत. तर तुम्ही पाहू शकता एक 6 मिनिट झालेत आता पाक करायला घातल्यापासून. तर कच्चाच आहे आपला भरपूर पाक. आता फक्त उकळी फुटल्याने तर झाले, लगेच काय होणार नाही तो. तर त्याला ना आणखीन गॅस ना मी मीडियमच ठेवलेला आहे, फुल पण नाही आणि बारीक पण नाही. तर आता 11 मिनिट झालेत सुरुवातीपासून आता. तर मी 11 मिनिटांनी पाहिलं, जर असा होता आलाय, पण आणखीन इतका म्हणावा इतका चिकट आणखीन नाही झालेला. असं बोटं एकाला एक चिटकली पाहिजे, तार नाही चालली पाहिजे, फक्त बोटं चिटकली पाहिजे आपल्या एकमेकाला. तर आता आणखीन आता होता आला 2 मिनिटांनी पाहूया आणखीन आपण, म्हणजे सुरुवातीपासून 13 मिनिटांनी बरोबर आपला पाक तयार झाला आहे आता. तर आणि पाक थंड करायचा बोटावर घेतल्यानंतर, आणि बोटं पण कोरडी पाहिजेत आपली, म्हणजे आपल्याला कळतं. नाही तर ओल्या बोटं असले की कळत नाही. तुम्ही पाहू शकता आता चिकट झालेत, तार चालत नाही, पण बोटं आपली एकमेकाला चिटकतात चांगली. आता मी गॅस बंद करते, आपला पाक तयार झाला आहे. बोटं कोरडी पाहिजेत आणि पाकाचा ठेम थोडा थंड होऊन द्यायचा. फुंकर मारून थंडच केला तरी चालतं, मग तरच मग कळतो आपल्याला पाक कसा चेक करायचा ती. मी आता गॅस बंद केला आहे. आता गॅस 13 मिनिट लागले पाक तयार करायला. तर आता याच्यातनं मी 1 पाव फक्त लिंबाची थोडीशी थेंब, 1 पावसुद्धा नाही लिंबाची फोड, थोडीशी फोड घेतली आणि पिळली, का तर त्याचं साखर जमा होणे नंतर आपल्या जिलबीवर म्हणून. आणि त्याच्यात विलायची पावडर टाकली थोडी. आणि तुम्ही ना पिठात जर फूड कलर नाही टाकला तर पाकात टाकू शकता या स्टेजला, तसं पण चालतं. आता मी तेल गरम करायला ठेवले, आपला पाक तयार झाला आहे. पीठ आपण भरून ठेवले साच्यात. आता तेल ना जसं पीठ चांगलं आंबलं पाहिजे त्या प्रकारे तेल पण व्यवस्थित गरम पाहिजे, तरच आपली जिलेबी व्यवस्थित होती. फुल गरम करायचं आपलं तेल, असं टिपका टाकल्या तो लगेच वरी आला पाहिजे. तर मला थोडासा वेळ लागला वरी यायला, म्हणून मी थोड्या वेळ जरा आणखीन ठेवून दिलं, 2 मिनटं फुल केला गॅस आणखीन तेलाचा, 1 मिनिट बरंच केला. तर जरा वेळ, आपण जिलबी सोडता क्षणी जिलबी लगेच तरंगली पाहिजे वरी, इतकं तेल गरम पाहिजे कडकडीत. आणि जिलबी सोडताना गॅस बारीक करायचा, परत अगोदर फुल गरम करून घ्यायची तेल, आणि नंतर जिलबी सोडायला लागले की गॅस बारीक करायचा. नाहीतर आपण वेळे घालूच तर ती जास्त होती, नंतर लाल होती, मग कलर जास्त कडक पण होती. मग मी तेल कडकडीत गरम करून घेतलं, गॅस कमी केला आणि नंतर जिलेबी सोडायला चालू केलं. आणि आता ना जरा मीडियम करायचा गॅस आता जिलेबी तळताना, म्हणजे व्यवस्थित जिलेबी आपली तळली जाते. सोडल्या लगेच तरंगून वरी आली, तुम्ही पाहू शकता. आणि तेल कधी पण कढई भरून घ्यायचं नाही, असं थोडंच घ्यायचं कढईत आपलं तेल. आणि कढई पण ना खोलगट घ्यायची नाही, अशी पसरट घ्यायची. माझ्याकडे पसरट नव्हती कढई, असा हा पॅन होता, तो पण छोटाच होता, त्याच्यामुळे जास्त काही बसले नाही. 4 5 सोडले मी. आणि खालची साईड चांगली सेट झाली की लगेच असं चिमट्याच्या साह्याने त्याला पलटी करून वरची पण बाजू तळून घ्यायची. तर कलर तुम्ही पाहू शकता चांगली तळली आपली. आता खालून पण 30-40 सेकंद किंवा 1 मिनिट 30-40 सेकंदच लागतं, जास्त वेळ लागत नाही त्याला तळायला. गॅस आपला मीडियम ठेवायचा, फुल करायचा नाही आणि बारीक पण करायचा नाही. तर आता मी तळल्यात आपल्या जिलेबी चांगल्या, तुम्ही पाहू शकता कशा फुगल्यात ती. आता व्यवस्थित आपलं पीठ आंबल्यामुळं चांगल्या फुगल्यात. माझ्या थंडीच्या दिवसात अशा फुगल्या नव्हत्या, त्याच्यामुळे पाक मुरला नव्हता त्यावेळेस. आणि आता मी लगेच कोमट पाक असतो आपला, लगेच पाकात टाकायच्या काढल्या आणि पाकात पण बराच वेळ ठेवायचा नाही. जर तुम्ही पाकात बराच वेळ ठेवला का नाही तर जिलेबी मऊ पडती, अशी कुरकुरीत कडक राहत नाही. तर आता ना असं खाली वर करायचं फक्त, पाकात खालून थोड्या वेळ 30 सेकंद फक्त पाकात ठेवायची आपली जिलेबी, खाली वर करायची की लगेच आणखीन काढून नितळायला एका ताटात अशा उभ्या करून ठेवायच्या. आणि ताटात पण एकावर एक ठेवायच्या नाहीत, नाहीतर ती गरम असल्यामुळे एकावर एक ठेवल्या का नाही मग ती लूज पडती अशी. मग अशी उभा करून ताटात एकावर एक ठेवली ना मग कडक राहते. तर मी सुरुवातीला 2 वेळेस जिलेबी केली त्यावेळेस माझी बिघडली होती. आता ही माझी जिलेबी ना अशी करायची ही 4-5वी वेळ आहे माझी, त्याच्यामुळे आता मला त्याचं प्रमाण आणि ती लक्षात आले. म्हणजे पहिल्या 2-3 वेळेस काही ना काही चुका झाल्या त्या माझ्या.
असे पारंपरिक पद्धतीनं मी 4-5 वेळेस केली आणि परत इन्स्टंट तर काय तो लगेच होती, त्याच्यामुळे ती काही चुकण्याची काही आवश्यकताच नाही. पण ही पिठाची ना ह्याला जरा ही राहतं, पिठावर राहतं ती कशी होती ती. तर मी प्रत्येक वेळेस अशी एक वाटीचं करून पाहत असते, म्हणजे आपल्याला चूक लक्षात येते आपली काही झाली ती प्रत्येक वेळेस. तर आता दुसरा घाणा पण मी मस्त हे करून घेतला. तुम्ही पाहू शकता टाकता क्षणी फुगती आपली आणि लगेच जिलेबी वर येते. तर पलटी करून घ्यायची खालची साईड. मला ना भांडं कमी पडलं, ती पॅन माझा छोटा आहे ना त्याच्यामुळे मी 4 सोडायला पाहिजे होत्या, 5 सोडल्या, त्याच्यामुळं ती जरा अडचण झाली आणि झाली त्याला. माझ्या मुलाला खूप आवडते जिलेबी. ती 2-3 दिवसापासून त्याचं होतं आई कर, पण वेळ भेटत नव्हता. आज काय करायला घातल्यास काय लगेच होती अर्धा तासात, फक्त ते वेळ तेवढं कामातून काढायला पाहिजे तेवढा. तुम्ही पाहू शकता किती छान फुगली. आता हे पण आपण पाकात टाकून अशाच प्रकारे आता सर्व करून घेते. आता सर्व काही तुम्हाला दाखवित नाही आणि सर्व झाल्यानंतर तुम्हाला दाखवते पाक किती संपला, तेल किती संपलं. तुम्ही पाहू शकता आता पाक आता सध्याच्याला किती आहे, नंतर शेवटला किती राहते, तेल किती आहे सुरुवातीला, नंतर किती राहते, म्हणजे तुम्हाला पण कळावं करायला की किती लागत आहे. 1 वाटी मैद्यामध्ये एवढ्या ताट भरून जिलेबी होती. पाक पण जास्त लागत नाही, 1.5 वाटी साखरेचा पाक भरपूर होते आणि तेल तर अजिबात संपत नाही. तेल तर जास्त लागत पण नाही आपल्या जिलेबीला. आणि घरच्या घरी कधी पण छान ना आपल्या मुलांना बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा बाहेरचं तेल कसलं असतं कसलं नाही. तर मग कधी खाऊ वाटलं की असं केलं की छान होती जिलेबी. अशा आचारी लोकांसारखी परफेक्ट नाही ती गोळ एडी झाली, पण कडक झाली, रसरशीत झाली आणि छान झाली. मग कशी वाटली तुम्हाला माझी जिलेबी ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी सर्व जिलेबी करून घेतलं. आपलं तेल पाहू शकता शेवटला किती संपले, सुरुवातीला किती होतं ना आता किती संपले, मग थोडंसं संपले. आणि पाक ना एवढा शिल्लक लागतोच पाक, कारण शेवटची जिलेबी बुडण्या इतका पाक राहावा तो तेवढा पाक राहतो शिल्लक. आणि एवढ्या जिलेबी झाल्या त्यातल्या 3-4 माझ्या मुलांनी खाल्ल्या केल्या चालू होतं तोपर्यंतच करायला. तर मग कशी झाली जिलेबी ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. किती रसरशीत दिसते ना जिलेबी आपली.